पेन साहेबांनी मारणारा सगळा गट येऊ. आतापर्यंत फक्त पेन साहेब जे सांगतील त्या पद्धतीने करायचं. कोण पेन साहेब जे उमेदवार देतील, उमेदवार कोण आहे हे कधी बघितलं नाही. पेन साहेबांनी जे केले ते आता मुलगा करणार. त्या मुलग्याच्या तरतुदीवरच आम्हाला साहेबांनी जे उमेदवार दिला त्याला मतदान करणं एवढंच काम आतापर्यंत झालंय. राहुल पाटील काय करतील, राहुल पाटलांनी जरी दगड उभा केला तर त्या दगडालाच आम्ही शिक्का देणार. आम्ही दुसरीकडे जाणार नाही. राहुल पाटलाच्या संघ आहेत म्हटल्यावर आम्हाला खात्रीच आहे ना त्यांची, त्याच्यामुळे ती कुठेही जाणार नाही. पीएन साहेब जे सांगेल तो शब्द या आमच्या चारीवाडीत असायचा आणि तोच हे ठेवून त्यांचे मुलगे चिरंजीव राहुलबाई आणि राजेश दादा जे सांगतील तो आम्ही विडा उचललेला आहे. आता जे आज लोक जे येणार ते फक्त स्वार्थासाठी येणार, पण मुगडे साहेबांचं तसं नाही. मुगडे साहेब जे अगोदरपासून आले ते प्रेम म्हणून आले. आमच्यावर बाबा त्यांचं प्रेम आहे, त्या हेतूनच ते आले. करणार 100% 100% आम्हाला गॅरंटी आहे. कारण का तो माणूस आता जवळजवळ 1 वर्ष 1.25 वर्ष झाले फिरतोय. 15 दिवसात फेरी टाकतोय आणि आता तरी हायच, त्याच्यात काय बदल नाही. आता निवडणूक लागली म्हणून दुसरे उमेदवार येतील, पण मुगडे साहेब हे आता असं नाही. 1 वर्षापासून अगोदर गावाशी संपर्क त्यांचा आहे. इथनं मग कसा आला, गावात आला, फिरला, मी काय नाही हे करतो ते करतो. एक उमेदवार 5 वर्ष तोंड बघा इकडे आलेला नाही तेरसवाडीला. म्हणतो ना आपण एकदा निवडणुकीपुरते मतं मागायची आणि नंतर गाडीची काच खाली होणार नाही. काच खाली करायची नाही आणि का वर करायची. ते इथनं पुढे मागे गेलं. आता त्यांनी कळून आलंय बाबा माझ्या गाडीची काच जर खाली असली तर मी कुठेतरी आनंदाने निवडून येणार. माझ्या गाडीची जर पॅक काच असली आणि काळा गॉगल जर असला तर आम्हाला कोण विचारणार नाही. आता हे 100% बाकी होणार आहे. कारण पीएन साहेबाला मानणारे त्यावेळी लोक ते राहुलबाईंच्या सोबत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश मोड्यांच्या सोबत राहते. 100% राहणार. कारण साहेबांचं जे काम होतं तेच काम अजेंडा घेऊन 2 मुलं चालल्यात, चिरंजीव चालल्यात, त्यांच्या पाठीमागं सगळी राहणार. काही किरकोळ या असेल तर सुधारणा 100% होणार. फक्त गावच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. पण कामं करतील, करणार की 100% करणार नाही. घरात जाऊन बसणार. आम्ही म्हणजे आम्ही बी शेका पैशाने 20 वर्ष होतो, नाही असं नाही. आम्ही सोडून दिला, काँग्रेसमध्ये आलो. आता ती त्यांनी केली गाववाल्यांनी, त्याचं काय आम्हाला काय अडचण नाही. त्यांनी काय आम्हाला अडचण केली नाही. तर आम्हाला जे आमच्या गावाचा विकास करायचा झाला तर आम्ही बरोबर भैयासनी पकडणार, भाऊसनी पकडणार, उघड्यानी पकडणार. म्हणजे ज्यावेळी साहेब होते त्यावेळी बऱ्यापैकी चांगलं होतं. आता इकडे सगळं दुर्लक्ष आहे. आणि त्याच वेळेला आम्ही म्हणतो साहेबांनी, साहेब तुम्ही पक्ष सोडा, काय म्हणून या पक्षात राहायचे, काय किंमत देतात आपल्याला, आम्हाला काय किंमत नाही, पक्ष सोडा. पण साहेब त्यावेळेला काय तयार नाही. साहेब एकनिष्ठ होते, आपल्याला पण माहिती आहे. साहेब पक्ष सोडणार नाहीत आणि आताही साहेब असते तरी सोडला नसता. पीएन साहेबांचाच बालेकिल्ला आहे आणि त्यात त्यांचे वारसदार म्हणल्यावर राहुल पाटील ते काय सांगतील ते उमेदवाराला आम्ही सहकार्य करणार. आमची सगळ्यांची इच्छा होती पक्ष सोडावा. आता काय ह्याच्या पक्षात राहून, पक्षात आपल्याला काय आहे की खेकड्यासारखं चाललंय. आमच्यात काँग्रेसमध्ये जे चाललंय ते खेकड्यासारखं चाललंय. एकामेकाचं पाय पाठीमागे ओढायचं. त्याच्यामुळे आम्हाला पण वैताग आला. साहेब होते त्यावेळी रस्ता झाला, गेली 10 वर्ष झालं रस्ता झाला. 10 वर्षापासून आतापर्यंत त्या रस्त्याचं सुधारीकरण झालं नाही किंवा काय झालं नाही. मग साहेबांचा कायम साहेबांचा बालेकिल्लाच राहिलेला बरोबर सांगरूळ मतदारसंघात. कारण तो माणूस प्रत्यक्षात तरुण पिढीला भेटणारा माणूस आहे सतत. तर आमच्या पेन साहेबांच्या मुलग्यांच्या मागे आम्ही 100% हाय असंच राहणार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर विषय कसा आहे बाबा, हे आता 4-5 वर्ष बाबा माणूस कार्यरत आहे या क्षेत्रात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहे की बाबा आमच्या गावचा विकास ते, त्यामुळे फुल त्यामुळे फुल सपोर्ट आहे मोड साहेबांना. उमेदवार गेले 4 वर्ष झाले उमेदवार तो काम करतोय मतदारसंघात. करणार 100% 100% आम्हाला गॅरंटी आहे. कारण का तो माणूस आता जवळजवळ 1 वर्ष 1.25 वर्ष झाले फिरतोय. 15 दिवसात फेरी टाकतोय आणि आता तरी हायच, त्याच्यात काय बदल नाही. राहुलभाईंनी काम चांगलं केलंय. आता राहुलभाईंनी सीट दिल्या, ती पण काम चांगलं करतील असं वाटतंय का? उगीच राहुलबाई नाही. राहुलभाईंनी आता सीट दिली म्हटल्यानंतर करणार 100%. राहुलभाईंच्यावर विश्वास आहे ना. आता ह्या भागातले किती लोक राहुलभाईंसोबत राहतील? आमचं कायम गाव 75% 80% आहेच साहेबांच्या वाटीवर ते राहणारच. त्यावेळेला आम्ही पक्षात प्रवेश केला त्याच वेळेला दादांनी सांगितलं होतं यावेळी तुमचा आणि लातूरचे संबंध आहेत त्याच्यापेक्षा जास्त संबंध काठेवाडीचे आणि कोल्हापूरचे व्हायला पाहिजे, एवढं त्यावेळेला दादांनी सांगितलं. आणि त्यामुळे दादांच्यावर आमचं प्रेम होतं. दादा गेले फार वाईट.
नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत आता फक्त चर्चा सुरू आहे ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय, तेथील पंचायत समिती मतदारसंघामध्ये जातोय, ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचतोय आणि तेथील नागरिकांच्या नेमक्या समस्या, किती विकास झालाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील तेरेसवाडी या गावामध्ये पोहोचलोय आणि या गावातीलच काही माझ्यासोबत ज्येष्ठ मंडळी असतील, नागरिक असतील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. आपल्या या तेरेसवाडी गावामध्ये खरं बघायला गेलं तर हे करवीर तालुक्यातलं एक शेवटचं गाव म्हणलं जातं. या गावामध्ये आता कुणाचं वारं दिसतंय असं? आतापर्यंत काय, आता आम्ही सडोली खालसा मतदारसंघात होतो. पहिल्यांदाच आम्ही सांगरूळ मतदारसंघात आमची 3 गावं झाली होती, तेरसवाडी, चापोणी, मांढर. ही गावं पूर्वीपासून आमची सडोली खालसा मतदारसंघात होती. आता ह्यावेळी ती बदलून सांगरूळ जिल्हा परिषदेमध्ये गेल्यात. तरी पण इथं काय आहे, पेन साहेबांनी मांडणारा सगळा गट येऊ. आतापर्यंत फक्त पेन साहेब जे सांगतील त्या पद्धतीने करायचं. कोण पेन साहेब जे उमेदवार देतील, उमेदवार कोण आहे हे कधी बघितलं नाही. साहेबांनी जे उमेदवार दिला त्याला मतदान करणे एवढंच काम आतापर्यंत झालंय. साहेबांच्या माध्यमातून इथं सगळ्या सोयी झाल्या, सगळा रस्ता बिस्ता आता दिसतोय. साहेबांच्या काळात झाला. 2009ला ज्यावेळेला साहेब पडलेत तरी पण त्यावेळेला हे रस्ता झाला, साहेबांच्या कारकिर्दीत झाला. त्याच्यानंतर काय ह्या रस्त्यावर हे झालेलं नाही. त्या साहेबांच्या ह्याच्यात नाही सगळ्या. आता तुम्ही सांगितलं की दिवंगत आमदार PN पाटील साहेब यांनी या ठिकाणी भरपूर कामं केली आणि त्यांनी जो उमेदवार देईल त्यांच्यासोबतच आम्ही राहणार. आता बघायला गेलं तर राहुल PN पाटील हे जे आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत, काय वाटतंय त्यांच्या उमेदवाराला आपण कितपत साथ देणार आहे? आता संपूर्ण आम्ही साथ देणार. फक्त आता काय आहे, साहेब अगोदर होतं त्या साहेबांचं चिन्ह हात होतं. आता आपण नवीन चिन्हाकडे गेलोय, राष्ट्रवादीचं गेलोय. राष्ट्रवादीचं घड्याळ आहे. पहिल्यांदा आता लोकांच्या पर्यंत आम्हाला ते पोचवायला लागणार. लोकांच्या पर्यंत सगळ्या लोकांनी समजावून सांगणार की बाबा साहेबांचं चिन्ह हे घड्याळ आहे. आता एवढं सांगायला लागणार. या ठिकाणी रेखा प्रकाश मुगडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतंय, मुगडे जे काही उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सक्षम आहे असं वाटतं? सक्षम उमेदवार चांगले, एकदम 1 नंबरचेच उमेदवार आहेत. सगळे मन मिळावं प्रत्येक सगळ्यांच्या अगोदर. ते काय आजच आता निवडणूक लागली म्हणून नाही, या निवडणुकीच्या अगोदर पासून ते संपर्कात आहेत. आजपर्यंत कुठली आता निवडणूक लागली म्हणून दुसरे उमेदवार येतील. पण मुगडे साहेब हे आता असं नाही, 1 वर्षापासून अगोदर गावाशी संपर्क त्यांचा आहे. आता निवडणूक लागली म्हणून आता पंचायत समिती, जिल्हा परिषद उमेदवार आता येतील. आता या 4 दिवसात 27 तारखेला माघार झाल्यानंतर ते यायला लागले. पण त्याच्या अगोदर मात्र 1 वर्षापासून मुगडे साहेब हे गावाशी संपर्क. आता असं वाटतंय का की कुठंतरी या निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक त्यांना स्वार्थ दिसायला लागलाय म्हणून इतके वर्ष ते इथं लोकांच्यात मिसायला लागल्यात? नाही, स्वार्थ नाही. एक क्वांटिटी ठेवायची आणि लोकांच्या बद्दल प्रेम पाहिजे. आता जे आज लोक जे येणार ते फक्त स्वार्थासाठी येणार. पण मुगडे साहेबांचं तसं नाही. मुगडे साहेब जे अगोदरपासून आले ते प्रेम म्हणून आले. आमच्यावर बाबा त्यांचं प्रेम आहे, त्या हेतूनच ते आले. तसं नाही. आता काय वाटतंय, आपल्या या गावामध्ये काय समस्या आहेत आणि किती विकास झालाय, कसा झालाय? आता कसं आलंय, पहिल्यापास आमचं PN साहेबांच्या मुळे प्रेम आहे. PN साहेबांनी जे केले ते आता मुलगा करणार. त्या मुलग्याच्या तरतुदीवरच आम्हाला त्याने हातभार केला पाहिजे. आम्ही दुसरीकडे कुठे हे करणार नाही. राहुल पाटील काय करतील, राहुल पाटलांनी जरी दगड उभा केला तर त्या दगडालाच आम्ही शिक्का देणार. आम्ही दुसरीकडे जाणार नाही. राहुल पाटलांनी या ठिकाणी उमेदवार दिला, मात्र तो उमेदवार कामं करेल असं वाटतं? करणार 100%, 100% आम्हाला गॅरंटी आहे. कारण का तो माणूस आता जवळजवळ 1 वर्ष 1.25 वर्ष झाले फिरतोय. 15 दिवसात फेरी टाकतोयच आणि आता तरी हायच. त्याच्यात काय बदल नाही. ते विकास करणार हे आम्हाला 100% माहिती आहे. मामा, आपण आतापर्यंत लय जिल्हा परिषद सदस्य बघितले, मत मागण्यापुरते यायचं, निवडून आलं की परत 5 वर्ष गायब व्हायचं. असं मुगडे करणार नाहीत कशावरनं? नाही करणार, 100% करणार नाही. अशी आम्हाला खात्री आहे. का हो? म्हणजे आता ते वरीसभर फिरतातच म्हटल्यावर, राहुल पाटलाच्या संघ आहेत म्हटल्यावर आम्हाला खात्रीच आहे ना त्यांची. त्याच्यामुळे ती कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला काय वाटतंय? मला पण तेच वाटतंय, काय अडचण नाही, काम 100% करणार. म्हणतो ना आपण, एकदा निवडणुकीपुरते मतं मागायची आणि नंतर गावाची काच खाली होणार नाही. की तसं मग मुगडींचं आता नाही होणार नाही, 100% होणार नाही. काच खाली करायची नाही, का वर करायची. ते इथनं पुढे मागं गेलं. आता त्यांनी कळून आलंय बाबा, माझ्या गाडीची काच जर खाली असली तर मी
कुठेतरी आनंदाने निवडून येणार. माझ्या गाडीची जर पॅक काच असली आणि काळा गॉगल जर असला तर आम्हाला कोण विचारणार नाही. आता हे 100% बाकी होणार आहे. इथनं मग कसा आला, गावात आला, फिरला, मी काय नाही हे करतो ते करतो. एक उमेदवार 5 वर्षे तोंड बघा इकडे आलेला नाही तेरसवाडीला. आणि पेन साहेब महिल्यामुळे आमच्या रस्त्याची अवस्था झाली आहे, पाण्याची किंवा रस्त्याची. तर आमच्या पेन साहेबांच्या मुलग्यांच्या मागे आम्ही 100% हाय असंच राहणार. आता या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर तुम्ही म्हणताय आम्ही मुगडेंच्या पाठीशी राहणार आमचं गाव राहणार. राहणार. मुगडेंकडनं ही कामं व्हायला मदत होईल का हो? होणार की होणार. होतील. होणार नाही तर आम्ही गॅरेजला जाऊन बसणार साहेबांच्या पाशी, राहुलबाईंच्या पाशी. त्यात काय म्हणजे काय बदल नाही बी. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, तुम्ही या तेरसवाडी गावचे ग्रामस्थ किंवा सांगरू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नव्यानं हे गाव समाविष्ट झाले, बरोबर. तर कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीकडे आमचे देवंत PN साहेब जे सांगेल तो शब्द या आमच्या चारीवाडीत असायचा. आणि तोच हे ठेवून त्यांचे मुलगे चिरंजीव राहुलबाई आणि राजेश दादा जे सांगतील तो आम्ही विडा उचललेला आहे. बर, राहुल भैयांनी जे सांगेल ते आपण विडा उचललेला आहे तुम्ही म्हणालात. मात्र इथं जे रेखा प्रकाश मोगडे हे उमेदवार घड्याळ चिन्हावर आता निवडणूक लढवत आहेत, तो माणूस किंवा ती व्यक्ती सक्षम आहे असं वाटतंय का? गेले 1 वर्ष आमच्या संपर्कात आहे, अगोदर आहेच, पण 1 वर्ष संपर्कात आहे. 1 वर्षात या मतदारसंघात त्यांनी बऱ्याच वेळा फेरी देऊन जागोजागी काय फुटबॉल क्रिकेट काय मुलांना लागेल ते केलेलं आहे. आणि इथून पुढे तो सक्षम उमेदवार आहे हे सगळ्या लोकांना पण माहीत झाले की जो पुढे कामाचा माणूस आहे हे माहीत झाले सगळं. काय सांगाल दादा, हे म्हणतात की किंवा गावात आता काही लोकांशी मी बोलतोय, रेखा प्रकाश मोगडे म्हणजे प्रकाश मोगडेंच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामं होतील असं वाटतंय. तुमचं काय मत आहे? हो होतील, कारण तो माणूस प्रत्यक्षात तरुण पिढीला भेटणारा माणूस आहे. चांगले कामं करणारा, लोकांच्या समस्या समजावून घेणारा, हे महत्वाचं आहे ना आता जगात. बरोबर. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामं केलेत असं वाटतंय का? नाही तसं नाही. त्याच्या अगोदर बसणं जरा चालू आहे म्हणायचा प्रयत्न, सामाजिक कार्यकर्ता म्हणून चालू केलं त्यांनी. आता या तुमच्या नव्यानं या वाड्या 3 वाड्या असतील आणि तुमचं गाव जे आहे मांडरे वगैरे सगळी गाव जे आहेत ते आता नव्यानं सांगरू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सहभागी झाले आहेत. तर ही गावं, या गावातील लोक जे आहेत जी PN पाटील साहेबांना मानणारे असतील, राहुल साहेबांना मानणारे असतील, ती प्रकाश मोगडे यांच्यासोबत राहतील असं वाटते का? राहणार. कारण PN साहेबाला मानणारे त्यावेळी लोक ते राहुलबाईंच्या सोबत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश मोगड्यांच्या सोबत राहतील. PN साहेबांना मानणारा जो वर्ग होता त्यावेळेला PN साहेब काँग्रेसचे या ठिकाणी कट्टर मानले जात होते. आता राहुल पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले. मग जी काही PN पाटील साहेबांचा जो गट आहे तो राहुल पाटील साहेबांच्या मागे किंवा प्रकाश मोगडेंच्या मागे राहील असं वाटतंय का? राहणार. काय वाटतं? त्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय? निष्ठावंत म्हणून, काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून PN पाटील साहेबांकडे बघितलं जातं. मात्र आता राहुल PN पाटील जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, अजित पवार गटामध्ये. तर PN पाटील साहेबांना जो मानणारा गट आहे तो राहुल साहेबांच्या मागे राहील असं वाटतंय का? 100% राहणार. कारण साहेबांचं जे काम होतं तेच काम अजेंडा घेऊन 2 मुलं चालल्यात, चिरंजीव चालल्यात, त्यांच्या पाठीमागे सगळी राहणार. काही किरकोळ या असेल तर सुधारणा 100% होणार. गावच्या विकासासाठी ते प्रयत्न करतील, फक्त गावच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. पण कामं करतील, करणार की 100%. करणार नाही घरात जाऊन बसणार. आम्ही म्हणजे आम्ही बी शेका पक्षाने 20 वर्ष होतो, नाही असं नाही. आम्ही सोडून दिला, काँग्रेसमध्ये आलो. आता ती त्यांनी केली गाववाल्यांनी, त्याचं काय आम्हाला काय अडचण नाही. त्यांनी काय आम्हाला अडचण केली नाही. तर आम्हाला जे आमच्या गावाचा विकास करायचा जर झाला तर आम्ही बरोबर भैयासनी पकडणार, भाऊसनी पकडणार, उघड्यानी पकडणार. दादा नमस्कार. नमस्कार. तेरसवाडीचे तुम्ही ग्रामस्थ आहात, काय वाटतंय ही निवडणूक कशी सुरू आहे आणि काय वाटतंय या निवडणुकीबद्दल तुम्हाला? बऱ्यापैकी निवडणूक चालू. बर, आता या भागात तुमच्या बघायला गेलं तर हा तुमचा जो संपूर्ण भाग आहे मांढरेपर्यंत, ही गावं आता सांगरू जिल्हा परिषद, पूर्वीची सडोली खालसा मध्ये होती, आता सांगरू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झाल्यात. या ठिकाणी आता सांगरू जिल्हा परिषद मतदारसंघात आणि तुमच्या विशेषतः तुमच्या तेरसवाडी गावामध्ये कोणाचं वारं वाटतंय? आपलं राहुलबाईंचं आहे.
त्यांचा उमेदवार आहे ते 100% बर राहुल भैयांचं वार आहे, पण राहुल भैयांनी दिलेला उमेदवार जो आहे रेखा प्रकाश मुगडे, हा ती व्यक्ती सक्षम आहे असं वाटतंय. आहे की सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत, कामाची माणसं आहेत, चांगले आहेत. बर विकासाच्या बाबतीत आपलं तेरसवाडी गाव पुढे चाललंय की मागे गेले? बऱ्यापैकी म्हणजे ज्यावेळी साहेब होते त्यावेळी बऱ्यापैकी चांगलं होतं. बर आता इकडे सगळं दुर्लक्ष आहे. बर आता काय वाटतंय, या संपूर्ण भागातील लोक रेखा मुगडे यांच्या मागे राहतील असं राहते दिसतंय 100% राहते. का? वाटतंय. वाटते. बर गावच्या काय अपेक्षा आहेत आता? गाव ग्रामस्थ असतात ना अपेक्षा की आमच्या भागात हे व्हायला पाणी पाहिजे, रस्ता पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे तिथे. हा. बर. रस्त्याकडनं आता तुम्ही रस्त्यानं झाला ना, बरोबर. बघली तर अवस्था काय आहे ते. हा. ते रस्त्याचं काम झालं पाहिजे, पाण्याचं प्रश्न सुटला पाहिजे, बरं. हा विषय आहे. तुमचे हे प्रश्न सोडवण्यासाठी रेखा मुगडे किंवा प्रकाश मुगडे हे प्रयत्न करतील 100% करतील करतील. तुम्ही काय सांगताय? ही जी निवडणूक आता सध्या सुरू आहे, काय वाटतं या निवडणुकीबाबत? काय नाही पीएन साहेबांचे उमेदवार जे आहेत रेखा मुगडे ते प्रचंड मतांनी निवडून येणार, काय विषय नाही. का हो असं? पीएन साहेबांचाच बालेकिल्ला आहे आणि त्यात त्यांचे वारसदार म्हणल्यावर राहुल पाटील हा. ते काय सांगतील ते उमेदवाराला आम्ही सहकार्य करणार. राहुल पाटलांनी उमेदवार दिला, पण तो उमेदवार तसा पाहिजे की कामाचा? उमेदवार गेले 4 वर्ष झाले उमेदवार तो काम करतोय हा. मतदारसंघात. तोंड बघून कामं करतात म्हणे. त्याचा काय विषय नाही, त्याचा तोंड बघायचा काय विषय नाही. हा. सगळ्यांची कामं करतो, आपण गेल्याशिवाय कसं काम होणार हा, हा. असा विषय आहे. तो कामाचा माणूस आहे. बर तुम्ही काय सांगताय, गावात काय व्हायला पाहिजे अजून कामं? गावचा विकासच काय काय व्हायला पाहिजे अजून? रस्ता आणि पाणी मूलभूत सुविधा काय पाहिजे, रस्ता आणि पाणी महत्वाचं. बर पाण्याचा प्रश्न साहेब होते त्यावेळी रस्ता झाला, हा. गेली 10 वर्ष झालं रस्ता झाला, 10 वर्षापासून आतापर्यंत त्या रस्त्याचं सुधारीकरण झालं नाही किंवा काय झालं नाही. हा. मग कायम साहेबांचा बालेकिल्लाच राहिलेला आहे बरोबर. सांगरूळ मतदारसंघात. आतापर्यंत जर बघितलं, आता सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं तर हे गाव एकावर आपल्याला बघतोय, थोडस लांब गाव आहे. या गावात शेतकरी वर्ग पण तितकाच मोठ्या प्रमाणात आहे, ग्रामस्थ आहेत. जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना असतात शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामस्थांसाठी, त्या इथपर्यंत आल्यात का हो? हा, राहुल भैया अध्यक्ष होते त्यावेळी आलेत की थोड्याफार आलेत. बर राहुल भैयांनी काम चांगले केले. हा, हा. आता राहुल भैयांनी सीट दिल्या, बर ती पण काम चांगलं करतील असं वाटतंय का? त्या उगीच राहुल नाही भाई. राहुल भैयांनी आता सीट दिली म्हणल्यानंतर करणार 100%. राहुल भैयांच्यावर विश्वास आहे ना. बर आता ह्या भागातली किती लोक राहुल भैयांसोबत राहतील हो? आमचं कायम गाव 75% 80% आहेच साहेबांच्या वाटीवर, ते राहणारच. राहणार. तुम्ही तरुण आहे, काय सांगाल तरुण म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? कसं बघताय, आताच्या विषय जनरेशन कशी आहे, जनरेशनला आता सगळं फास्ट पाहिजे असते. होय. त्यामुळे गावात आता पाण्याची टंचाई वगैरे सगळी आहेच. त्या पाण्याच्या टंचाईविषयी प्रश्न, बाबा गावाला पाणी पुरत, एप्रिल मेला पाणी पुरत नाही, त्या सुविधाकडे लक्ष देऊन मुगडे साहेबांची जी सीट आहे त्या सीटेकडे बाबा आम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं की त्यांच्या मार्फत बाबा आमची कामं होऊन द्या. म्हणून पूर्ण 100% सपोर्ट मुगडे साहेबांनी आमचा आहे सगळ्या गावाचा. आता कुठंतरी बघतोय आपण निवडणुकीपुरतं आता येणार मुगडे साहेब आणि मतं मागणार, निवडून येणार आणि 5 बघणार नाही, हे बी आम्हाला मान्य आहे की बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर विषय कसा आहे बाबा, हे आता 4-5 वर्ष बाबा माणूस हे कार्यरत आहे त्या क्षेत्रात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहे की बाबा आमच्या गावचा विकास ते करतील. त्यामुळे फुल सपोर्ट आहे मुगडे साहेबांना. बर कुठंतरी आता ही निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून पैशाचा वापर करायचा आणि निवडणूक लढवायची असं मुगडे करायला लागलेत का हो? नाही तसं काय आम्हाला दिसून येत नाही. कसं आहे, गावाच्या विकासासाठी ते तत्पर असतात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे विकास त्यांचे बाबा कार्य चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे. बर भैयांनी दिलेल्या उमेदवाराच्या मागे गाव किती राहणार? राहणार की पहिलं आहे तेवढं राहणार. पहिलं आहे तसं राहणार. पहिली जे आहे भयांच्या वेळेला पडलं, साहेबांच्या वेळेला जे मतदान झालं ते भयांशी झालं, भयांशी झालं तेच आता पण होणार. आता जर बघायला गेलं तर मुगडे या निवडणुकीच्या तोंडावर आता बघायला लागले आपण, पैशाचा वापर करायचा, निवडून यायचं असं चित्र दिसते गाव. पैशाचा आमच्याकडे तरी काय वापरच झालेला नाही. आम्ही म्हणतो पैशाचा वापर, आता प्रत्येक जण तेच म्हणते, प्रत्येक उमेदवार पैशाचा वापर करणार वगैरे वगैरे बोलते. पण काय आतापर्यंत तरी काय 1 रुपयाचा काय आम्ही संबंध आलेला नाही. बर मुगडेंकडनं तसं पैशाचा आम्हीच दाखवलं जाते गाव. काही नाही, पैशाचा शब्दच कुठं आतापर्यंत नाही आहे. फक्त येणे, भेटणे, प्रेम, एकमेकांसंग बोलणे, घरात चहा पिणे आणि जाणे, एवढंच. बाकी काही नाही झालेलं. तुम्हाला कुठं दिसतंय असं काय? कुठं बाबा काय वाटतं पत्रकारांना दिसतंय काय? कोणी सांगितलंय काय बाबा तुम्ही वाटलंय काय म्हणून? आम्हाला काही सुद्धा वाटाय नाही. आता काय मुगडे साहेबांचं असं नाही, तिने पण करायला
किंवा उमेदवार दुसरे आहेत, आता राहुल खाडे आहेत किंवा ते यादव आहेत, कुणीही नाही, कुणीही नाही. आणि पैशाचा आम्हीच कुणीही त्यावेळेला मतदान करताना तुम्ही माणूस बघणार काय पक्ष बघणार? हा पक्ष बघणार, पक्ष बघणार आम्ही. तुम्ही काय बघणार? पक्षच बघणार. आता ते पक्ष एकनिष्ठ राहायला लागते ना आम्हाला, त्यामुळे पक्षच बघणार. आता काय आहे, पक्ष बघणार. आणि आता युतीत, आता आपण युतीतच गेलोया. राहुल भाई आपण आता युतीत गेल्यात, त्याच्यामुळे युतीच बघायला पाहिजे ना. आता साहेब, आता इथं आम्ही घड्याळावर लढतोय. कळंबा मतदारसंघात आमचे चेअरमन आमच्या संस्थेचे, आता तिथं आम्ही भाजपचं तिकीट घेतलंय. भाजपच्या तिकीटवर तिथं आम्ही कळंब्यात लढतोय. आपण म्हणजे आपण शेवटी युतीतच लढायला लागलोय ना, आता युतीसाठीच करायला लागलोय. काँग्रेस म्हणून ज्या सुरुवातीला गट इथं बालेकिल्ला होता पीएन साहेबांचा, ती लोक जी आहेत ती किती सातपत देतील? सगळेच जाणार, आम्हीच होतो ना सगळे. आणि काय काँग्रेसचं आता काय आहे, जे काँग्रेसला कंटाळूनच तसं आम्ही 2019लाच आम्ही अशी एक मिटिंग घेतली, ती सभा घेतली ती इतिहास फुलेवाडीत. आणि त्याच वेळेला आम्ही म्हणतो साहेबांनी, साहेब तुम्ही पक्ष सोडा, काय म्हणून या पक्षात राहायचे, परत काय किंमत देतात आपल्याला, आम्हाला काय किंमत नाही, पक्ष सोडा. पण साहेब त्यावेळेला काय तयार नाही. साहेब एकनिष्ठ होते, आपल्याला पण माहिती आहे. साहेब पक्ष सोडणार नाहीत. आणि आताही साहेब असते तरी सोडला नसता. पण आमची सगळ्यांची इच्छा होती पक्ष सोडावा. आता काय ह्याच्या पक्षात राहून, पक्षातच आपल्याला काय आहे, खेकड्यासारखं चाललंय आमच्यात. काँग्रेसमध्ये जे चाललंय ते खेकड्यासारखं चाललंय, एकामेकाचं पाय पाठीमागे ओढाय. त्याच्यामुळे आम्हाला पण वैताग आला. राहुल भैया आणि राजे दादा जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्या. या निवडणुकीत त्यांना चांगला फायदा होईल का तालुक्यात? निश्चितच होईल. आता दादा गेले, ही दुर्दैवी घटना आहे. सगळ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. दादा गेले म्हणजे काय नुसता राष्ट्रवादीचं नुकसान नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झाले दादा गेल्यामुळं. त्याच्यामुळे थोडस राहुल भैयांच्यावर पण प्रेशर आहे. दादा जर असे ते तर काहीही अडचण आम्हाला नव्हती. आता वैनिष्ठी काल उपमुख्यमंत्री शपथ दिली आहे, आता त्यांचं कितपत सरकारमध्ये चालतंय त्याच्यावर जरा डिपेंड राहील. नाहीतर दादा होते तोपर्यंत तरी आम्ही निर्धास्त होतो. काही मागा भयाशी सांगितलं बाहेर, कारण ज्यावेळेला आम्ही पक्षात प्रवेश केला त्याच वेळेला दादानी सांगितलं होतं, यावेळी तुमचा आणि लातूरचे संबंध आहेत त्याच्यापेक्षा जास्त संबंध काटेवाडीचे आणि तुमचे कोल्हापूरचे व्हायला पाहिजे, एवढं त्यावेळेला दादांनी सांगितलं. आणि त्यामुळे दादांच्यावर आमचं प्रेम होतं. दादा गेले फार वाईट तर एकूणच आपण पाहिलं की सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील तेरसवाडी हे जे गाव आहे, या गावातील आपण ग्रामस्थांशी संवाद साधला, अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याशी संवाद साधला. तर या ठिकाणी दिवंगत आमदार पीएन पाटील यांचा जो गट आहे हा त्यांचा संपूर्ण भाग जो आहे करवीर तालुका हा बालेकिल्ला मानला जात होता. आणि पीएन साहेबांच्या शब्दापुढे आम्ही कोणताही दगड जरी उभा केला तर त्या उमेदवाराला आम्ही नक्कीच निवडून आणणार, असं चित्र या ठिकाणी सुरुवातीपासून आहे. आणि त्यानंतर आमदार पीएन पाटील साहेबांच्या नंतर आता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पीएन पाटील यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. कारण कुठेतरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला संपूर्ण या गावातीलच लोकांनी त्यांना आग्रह धरला आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आता जर बघायला गेलं तर या ठिकाणी राहुल पीएन पाटील साहेबांनी या ठिकाणी जो उमेदवार दिला, रेखाताई प्रकाश मुगडे यांनी गेल्या 4 वर्षांपासून या परिसरात फेरफटका मारून या परिसरातील लोकांच्या अडचणी जाण्याचा प्रयत्न केला, विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच उमेदवाराला आता राहुल पीएन पाटील साहेबांनी दिला. एकीकडे तो विचार आहे, दुसरीकडे विकासाभिमुख चेहरा म्हणून मुगडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनाच प्रचंड मताने आम्ही विजयी करणार असल्याचा विश्वास जो आहे तो या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच 9 फेब्रुवारीला जी मतमोजणी आणि निकाल होणार आहे, या निकालातच तेरसवाडी गावकऱ्यांचा नेमका कौल कोणाला गेलाय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, केके न्यूज, तेरसवाडी.